सॅटर्डे संडे असल्यामुळे आद्याच्या शाळेला सुट्टी होती आणि मी ठरवलं होतं की उशीरपर्यंत झोपायचं. पण जेव्हा जाग आली, बाहेर बघितलं तर खूप पाऊस पडत होता आणि वातावरण असं झालं होतं की असं वाटत होतं की 6 वाजलेत सकाळचे. पण जेव्हा घड्याळात बघितलं तेव्हा 8-8:30 वाजले होते. मग लगेचच आवरायला घेतलं, ब्रश वगैरे केला, किचनमध्ये आले, पहिल्यांदा दूध तापवून घेतलं आणि एवढं गार लागत होतं ना पावसामुळे, एवढं छान वातावरण झालं होतं. म्हणलं या वातावरणात आता चहा तर झालाच पाहिजे आणि स्वेटर घालावा लागला, एवढं गार लागत होतं. जोपर्यंत चहाला असा कलर येत नाही ना तोपर्यंत चहा प्यायला ती मजाच नाही आहे. सगळं व्यवस्थित आवरलं, हॉटेलवरचं सेट केलं सगळं आणि आम्ही निघालो फलटणला जाण्यासाठी, कारण आम्हाला आज करायची होती थोडीशी शॉपिंग. आम्ही गेलो होतो चंदूकाका सराफमध्ये, विकी आणि मीच गेलो होतो. आद्याला शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ती आधीच आली होती फलटणला राहण्यासाठी. त्यानंतरनं शॉपिंग केली, 4 वाजले होते, इतकी भूक लागली होती. मग जेवणासाठी बाहेरच गेलो, कारण नॉनव्हेज खायचा पण मूड झाला होता. रात्री यायला थोडासा उशीर झाला आणि भूक पण नव्हती एवढी, त्यामुळे मम्मीनं फक्त मसाले भातच बनवला होता आणि त्यासोबत माझ्या परम मैत्रिणीने दिलेलं तिच्या मम्मीच्या हातचं हे गोड लोणचं एवढं आवडते मला ते आजकाल, की मी रोज जेवणामध्ये ते खाते म्हणजे खातेच आहे. तर असा होता साधा, सिंपल आणि सोप्पा जेवणाचा बेत आजचा.